गेल्या अनेक दिवसांपासून रामटेक आगारातील बसेस नियोजित बस थांब्यावर न थांबता कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी थांबत असल्याचे एक गंभीर चित्र समोर आले आहे। त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। रामटेक बस स्थानकातून नागपूर, तुमसर, देवलापार, भंडारा, सावनेर या मार्गावर धावणाऱ्या बसेस प्रवाशांसाठी नियमित उपलब्ध असतात। मात्र रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या अधिकृत बस थांब्याकडे दुर्लक्ष करून चालकांकडून इतर ठिकाणी बस थांबवल्या जात असल्यानं वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत। नियमित थांब्याऐवजी अनियमित ठिकाणी बस थांबवल्यामुळे या मार्गावर अपघात झाल्याचे समोर आले आहे। अशा घटनांमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता प्रश्न उपस्थित होतात की बस चालकांना अधिकृत थांबे पाळण्याचे निर्देश दिले जात नाहीत का? आगार प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची? प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामटेक तालुका अध्यक्ष रॉकी चौरे यांनी आगार व्यवस्थापकाकडे तातडीची मागणी केली आहे। त्यांनी स्पष्ट इशारा दिला की बस केवळ अधिकृत थांब्यावरच थांबाव्यात, अन्यथा भविष्यात अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आगार प्रशासनाची राहील। प्रशासन आता जागे होणार का की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार हे पाहणे बाकी आहे। जय महाराष्ट्र, मी रॉकी चौरे, रामटेक तालुका अध्यक्ष मनसे। गेल्या काही दिवसापासून आम्ही बघत आहोत की रामटेक बस स्टॉप मधून निघणाऱ्या काही जे बसेस आहेत ते काही गावामध्ये जिथे बस स्टॉप बनलेला आहे तिथे न थांबता नको त्या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो। खूप ठिकाणी ऍक्सिडेंट पण होऊन राहिलेले आहेत। जसं काल रिलायन्स पेट्रोल वाटोला इथे एक आपल्या बसचा ऍक्सिडेंट झाला। असेच खूप ठिकाणी अपघात होता, यामुळे खूप मोठी जीवितहानी व्हायची पण शक्यता आहे। म्हणून आमच्या रामटेक आगार प्रमुखाला विनंती आहे की आपल्या त्या चालकाला तुम्ही एक नोटीस द्या व त्यांना एक ठामपणे त्यांना सांगा की ज्या ठिकाणी बस स्टॉप बनलेला आहे कृपया करून त्या ठिकाणी त्यांनी थांबवावे। कुठेही नको त्या ठिकाणी बस कुठेही थांबवू नये, कारण यामुळे आपलं अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि यांच्यासाठी एक सर्व्हिस रोडवर बस स्टॉपची व्यवस्था करून दिलेली आहे, परंतु हे त्या सर्व्हिस रोडनं न जाता हे मेन हायवे रोडवरही बस थांबूनसाठी आणखी ट्रॅफिक जाम करतात आणि त्यामुळे येणाऱ्या ज्या मोठमोठ्या वाहन आहेत जे वेगाने येतात तिथे अपघाताचे प्रमाण आणखी वाढत आहे। म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीकडे त्यांनी आवर्जून लक्ष द्यावे। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।